तर मी आशा किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे आमच्या गणपती बाप्पाच्या 7 दिवसाच्या गणपती बाप्पाचं आमचं विसर्जन असतं. पण असं पहिल्यांदाच झालं आहे की गौराया पण त्याच दिवशी विसर्जन होतात. आणि पहिला आम्ही गौराया गणपतीची आरती करून घेतलेली आहे. गौराया विसर्जन केलेलं आहे. त्याच्यानंतर गणपती बाप्पा गौरायांना हळदी कुंकू, गणपतीला हळदी कुंकू, अक्षदा वाहून, फुले वाहून, हार घालून आम्ही गणपतीला उचलून पहिलं संपूर्ण घर दाखवलेला आहे. म्हणतात ना, गणपती आल्यानंतर गणपतीची स्थापना करायची असते आणि जाताना आपलं संपूर्ण घर गणपतीला दाखवायचं असतं की आणि सांगायचं असतं, आमचं काय दुःख आहे, संकट आहे, ते दूर कर, दुःख निवारण कर आणि सदैव आम्हाला सुखी ठेव, आम्हाला, आमच्या घरातल्यांना, आमच्या सगळ्या परिवारांना, सगळ्या जगाला कल्याण कर, असं म्हणून त्यांना सांगायचं असतं. अशा प्रकारे संपूर्ण घरामध्ये गणपती दाखवला. आपलं जेवढं घर मोठं आहे तेवढ्या ठिकाणी आपण त्या गणपतीला दाखवायचं आहे. आणि गणपती घेताना असं उलटं सुलटं फिरायचं नाही आहे. आणि अशा प्रकारे आम्ही संपूर्ण घरात गणपती दाखवलेला आहे. आणि गणपती 7 दिवस गणपतीचे कसे जातात हे कळत नाही. 7 दिवस गणपती आल्यानंतर घराला कुलूपसुद्धा आपण लावत नाही आहे आणि घरातून बाहेर पण पडत नाही आहे. मी तर घरातून बाहेर पण पडले नाही आहे. आणि आज विसर्जन करायचे, गौरीचं पण विसर्जन झालेलं आहे आणि गणपतीचं पण विसर्जन झालेलं आहे. असं खूप असं दुःख होतं आणि जड अंतःकरणाने हे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. कारण एवढ्या दिवस आपण अगोदर तयारीला लागतो, सजावट, सामान आणणं, हे करणं, फराळ बनवणं आणि त्यांची आरती, पूजा, पाठ करणं. पण आजचा दिवस म्हणजे खूप खूप मनाला असा वेदना देणारा दिवस असतो. आता मंदिरामध्ये शेवटी मंदिरात गणपतीला मंदिरात दाखवलं आहे आणि गणपतीचं दर्शन मंदिराचं दर्शन घेऊन आता आम्ही मेन दरवाजाच्या बाहेर गणपती बाप्पा मोरया म्हणून उजवा पाय ठेवून बाहेर पडलेलं आहे. गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या, असं म्हणून घरातून बाहेर पडलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही बाप्पासाठी मी आंबट डाळीचा प्रसाद केलेला आहे. त्याच्याबरोबर मोदक नेलेला आहे. घरी पण नैवेद्य दाखवलं होता, पण तिथं पण आम्ही नैवेद्य घेऊन गेलो होतो आणि तिथं खूप गर्दी होती. सगळ्यांना जिथं लाभ मिळेल तिथं जागा घेत होते, गणपती बाप्पा ठेवत होते. तिथं मग त्यांनी हळदी कुंकू, अक्षदा सगळं जे काही आहे ते वाहून आणि प्रसाद ठेवून त्यांची परत आरती केली. तिथं गणपतीचीच खाली आरती केली आम्ही तिथं. आणि गणपतीची आरती आणि घाले लुटांगण म्हणून अशा प्रकारे आम्ही आरती केली आणि सगळ्यांना प्रसाद दिला. गणपती बाप्पाला प्रसाद ठेवला, त्याच्यानंतर सगळ्यांना प्रसाद दिला. आणि त्याच्यानंतर जेव्हा आरती केली आणि जेव्हा गणपतीची विसर्जनची वेळ येते तेव्हा खूप खूप मनाला दुःख येतं. जाताना गणपती घेऊन गेलो होतो, घेऊन जाईपर्यंत असं काही त्रास होत नाही, पण जेव्हा विसर्जनाला गणपती जातो तेव्हा खूप आतून असं भावना अशा हे होऊन येतात आणि जड अंतःकरणाने आपण तिचं विसर्जन करतो. आणि खाली हात येतो तेव्हा घरामध्ये येऊसुद्धा वाटत नाही. मन असं उदास होतं. 1-2-4 दिवस तर घरात करमत नाही, कारण गौराया केलेल्या असतात, गणपती जातात आणि खूप असं मनाला वाईट वाटतं. पण ते निसर्गाचा नियम आहे, तो आपल्याला पाळलाच पाहिजे. त्याच्यापुढं आपल्याला जाता येत नाही आहे. अशा प्रकारे आम्ही दोघांनी तिथं आरती केलेली आहे. आणि खूप गर्दी होते. खूप लोक म्हणजे असे खूप भाविक आहेत, खूप भक्त आहे. आपण म्हणतो ना, आता हल्लीच्या पिढीमध्ये असं पूजापाठ कमी आहे, पण नाही आहे. खूप खूप लोक भाविक आहेत, भक्त आहेत, खूप मनापासून श्रद्धेने करतात. अशीच आपण आपली संस्कृती जपली पाहिजे आणि आपल्या मुलांना पण आपण शिकवलं पाहिजे. कितीही मोठा शिक्षण घेऊन मोठं झालं तरी ही संस्कृती ही आपली सोडली नाही पाहिजे. आणि अशा प्रकारे आरती संपन्न झालेली आहे. आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पाला प्रसाद दिलेला आहे.
बाकीच्या आजूबाजूला ह्यांनी गणपती उचलून त्याच्यानंतर गणपती उचलून विसर्जनाला घेऊन गेलेला आहे. पण विसर्जनाला उचलताना गणपतीचं मला व्हिडिओ मी घेतलेला नाही आहे, कारण ते मला शक्य झालं नाही आहे. मला त्यावेळेस काही सुचत नव्हतं. अशा प्रकारे